आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीची सुरुवात केलेली आहे. आपण मोलॅसिस पासून इथेनॉल तयार करतो. नंतर बी मोलॅसिस पासून आता इथेनॉल तयार करतो. शुगरकेन ज्यूस पासून इथेनॉल तयार करतो. एवढंच नाही, तर आता आपण गहू, तांदूळ, ज्वारी, मका याच्यापासूनही इथेनॉल करण्याची परवानगी मिळालेली आहे. नुमालीगड आसाम येथे आपण बांबू जो आहे, त्या बांबूपासून पण इथेनॉल बनवतो आणि पानिपत येथे आपला जो राईस स्ट्रॉ आहे, परली आहे, ज्याला आपण तणस म्हणतो, त्याच्यापासूनही आपण इथेनॉलची निर्मिती सुरू केलेली आहे. इथेनॉलचं महत्त्व समजून घ्यायचं असेल, तर आपल्या देशामध्ये आज जवळपास 16 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात आणि आपण फॉसिल फ्युएल या देशात मोठ्या प्रमाणावर आयात करतो. पेट्रोल, डिझेल आणि गॅस यामुळे प्रदूषणही होतं आणि आपल्या देशातले 16 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जातात. दुसरीकडे एक स्थिती अशी आहे, की ग्रीन रिव्होल्यूशन झाल्यानंतर गहू, तांदूळ, ज्वारी, मका आणि साखर याचं उत्पन्न आपण भरपूर वाढवलं आणि ते वाढवल्यामुळे स्वाभाविकपणे सरप्लस फूड ग्रेन, सरप्लस शुगर ही पण समस्या मधल्या काळात आपल्यासमोर निर्माण झाली. आज ऊसाचे भाव वाढत आहेत, पण साखरेचे भाव मात्र त्या प्रमाणात वाढत नाहीयेत आणि सध्या तर एक्सपोर्ट करायलाही बंदी आहे. त्यामुळे साखर कारखाना चालवणं ही देखील एक मोठी परीक्षा झालेली आहे. अशा स्थितीमध्ये आपण इथेनॉल सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे, की इथेनॉलमुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा जर काही झाला असेल, तर ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना त्वरित मिळायला लागले. आता या ठिकाणी आपण जो प्रकल्प सुरू होतोय आज, त्याच्यामध्ये जो बॉयलर आहे, त्या बॉयलरमध्ये आपण स्पेंट वॉश जाळणार आहे आणि त्या स्पेंट वॉश जाळल्यामुळे आपल्याकडे पोटॅश निघणार आहे आणि पोटॅश जे आहे, ते आपण आपल्या देशामध्ये इम्पोर्ट करतो. आपल्या देशात पोटॅशची कमी आहे. त्यामुळे अशा प्रकारचे 50, 60, 70 जर पोटॅश तयार करणारे कारखाने तयार झाले, तर आपल्या देशाला, शेतकऱ्यांना जे आपण मिश्र खत देतो, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, त्याच्यामध्ये पोटॅश आयात करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे आम के आम, गुठले के दाम. आणि बॉयलरमध्ये आपण कोळशाच्या किंवा बगासच्या ऐवजी स्पेंट वॉश जाळतो. स्पेंट वॉश हे हझार्डियस मटेरियल आहे आणि ते जाळल्यामुळे एक प्रकारे आपली व्यवस्था होते, की आपल्याला कोळशाच्या इंधनाची बचत पण होते आणि त्यातून जी स्टीम निघते ती आपण पुन्हा डिस्टिल करता वापरू शकतो. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण इथेनॉलची निर्मिती करतोय आणि आता तर आपण जो पानिपतला कारखाना सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये परळीपासून 150 1,00,000 लिटर इथेनॉल पर डे, 150 टन डांबर म्हणजे बिटुमिन तयार होत आहे आणि 76,000 टन पर इयर आपण बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार करतोय. आपल्या पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीने नुकताच एक प्रयोग यशस्वी केला आहे आणि तो म्हणजे आपण इथेनॉलपासून हवाई इंधन म्हणजे बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल ज्यातून हेलिकॉप्टर, विमानं आपण चालवू शकतो. मला अतिशय अडचण आहे, अतिशय अभिमान आहे, की आता आपल्या देशामध्ये आपला शेतकरी पहिले अन्नदाता होता. मग आपण ग्रीन पॉवर तयार करायला लागलो, ऊर्जादाता झाला आणि अन्नदाता, ऊर्जादाता नंतर आता तो बिटुमिन दाता म्हणजे डांबर दाता झाला आणि आता तो हवाई इंधन दाता झाला. म्हणजे लवकरच आपली विमानं ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या ऊसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर चालणार आहे. आणि आज त्यामुळे आपल्या देशामध्ये ग्रामीण आर्थिक इकॉनॉमी आपली जी आहे ग्रामीण आणि शेतकऱ्यांची याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. एवढंच नाही, तर आता मी मुरकुटे साहेबांना विनंती करतो, की भारत सरकारने 400 इथेनॉल पंपांची परवानगी दिलेली आहे. माझ्याकडे जी गाडी आहे इनोव्हा, टोयोटाची इनोव्हा गाडी आहे. ना दिल्लीला आहे. ती गाडी 100% इथेनॉलवर चालते आणि ती गाडी चालत असताना 60% वीज तयार करते आणि प्रदूषण शून्य आहे आणि पेट्रोलच्या खर्चाच्या तुलनेत जर ॲव्हरेज काढलं, तर पेट्रोलचा भाव ₹25 लिटर येतो. म्हणजे ग्राहकाचाही फायदा आहे. एवढंच नाही तर बजाज, टी-व्ही-एस, हिरो, होंडा नंतर या सगळ्या कंपन्यांनी टू व्हीलर आणि ऑटो रिक्षा तयार केलेल्या आहेत
आपल्या भागामध्ये यानंतर आपल्या कारखान्यात तयार होणाऱ्या इथेनॉलवर 100% त्या चालतील, तर आपल्याला पेट्रोलची गरज भासणार नाही. आणि म्हणून आपल्या कारखान्यांनी आता इथेनॉलचे पंप सुरू करावे, अशा प्रकारची मागणी मी पेट्रोलियम मंत्र्यांना केली आहे. इंडियन ऑइल 400 पंप टाकतात आहेत आणि आपणही आपल्या भागामध्ये पंप टाकण्याची परवानगी कारखान्याला देणार आहे. त्यामुळे आता आपल्या मोटरसायकल, स्कूटर, ऑटो रिक्षा आणि कार या 100% इथेनॉलवर चालतील. इथेनॉलचा रेट आहे ₹60 लिटर आणि पेट्रोलचा रेट आहे ₹120 लिटर. त्यामुळे मला विश्वास आहे, की ग्राहकांचीही बचत होईल आणि प्रदूषणापासून मुक्ती मिळेल. इथेनॉल हे ग्रीन फ्युएल आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना हेही माहिती आहे, की आपल्याकडे जे जनरेटर सेट आहेत, ते जनरेटर सेट आता किर्लोस्करनीमध्ये आपली एक किट तयार केली आणि तो जनरेटर सेट डिझेलच्या ऐवजी इथेनॉलवर चालतो. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो एल-एन-जी, बायो सी-एन-जी, इलेक्ट्रिक आणि ग्रीन हायड्रोजन या सगळ्या फ्युएलवर आपण देशात काम करतोय. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. अजून एक विनंती मी मुरकुटे साहेबांना करीन, की आपल्या इथे निघणारं प्रेस मड आणि बगास हे आपण जर बायोडायजेस्टरमध्ये टाकलं, तर त्यापासून बायो सी-एन-जी आणि बायो एल-एन-जी तयार होईल आणि आपल्या सगळ्यांचे ट्रॅक्टर, आपल्या ट्रक, कारखान्यावर चालणाऱ्या ट्रक त्याच्यावर चालतील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांनी मी आता पुण्याजवळ आलो होतो. त्यावेळी म्हैसोबा कारखान्यामध्ये मी इनॉग्रेशन केलं होतं. त्यावेळी त्यांनी प्रेस मड आणि त्या ठिकाणी बगासपासून बायो सी-एन-जी तयार केला आणि आपले ट्रक आणि ट्रॅक्टर त्याच्यावर कन्व्हर्ट केले. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, की आपल्या भागातले ट्रक, ट्रॅक्टर त्या सी-एन-जीवर जर कन्व्हर्ट केले, तर तोही पण एक पूरक उद्योग आपल्या सगळ्यांना होणार आहे. इथेनॉलच्या नंतर त्याचं हवाई इंधनात रूपांतर करण्याची टेक्नॉलॉजी आता येते आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याचं समृद्ध आणि संपन्नता तेव्हाच होणार आहे, की शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव चांगला मिळाला पाहिजे आणि त्याला भाव केव्हा चांगला मिळू शकेल? जेव्हा आपण केवळ साखर नाही, तर उपपदार्थ जे आहेत, इथेनॉल आहे, बायो सी-एन-जी आहे, हे तयार करू. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बायो सी-एन-जी तयार केल्यानंतर प्रेसमड आणि बगासपासून जे निघेल त्या मटेरियलमध्ये आपण बायो फर्टिलायझर तयार करू शकतो. इंडियन ऑइलनी एक टेक्नॉलॉजी तयार केलेली आहे, की त्यामध्ये या फर्टिलायझरमध्ये कल्चर ॲड केल्यानंतर त्या कल्चरमुळे आपण आपल्या बायो फर्टिलायझरची एन-पी-के व्हॅल्यू देखील वाढवू शकतो. माझी अजून एक विनंती आपल्या सगळ्यांना आहे, की जसे आपल्याकडे मळणी यंत्र आहे, ऊस कापण्याकरता हार्वेस्टर आहेत, तसे आता आपण द्रोण विकत घ्या. इलेक्ट्रॉनिक द्रोण. मी स्वतः माझ्या कारखान्याच्या क्षेत्रात 3,000 एकरावर द्रोणनी स्प्रेइंग केलं आणि द्रोणनी स्प्रेइंग करण्यामध्ये असा फायदा आहे, की आपण 1 एकर ऊसामध्ये साधारणतः 4 पोते मिश्र खत, युरिया वापरतो आणि म्हणून त्याच्याऐवजी जर आपण नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत जर वापरलं, तर 2 बॉटल नॅनो युरियाच्या आणि 2 बॉटल मिश्र खताच्या काम होतं. म्हणजे 2-2 बॅग म्हणजे 4 बॅगचा खर्च कमी होतो. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. आणि ड्रोनमधून तो स्प्रे केल्यानंतर 75% तो प्लांटला जातो आणि 25% वेस्ट होतो. पण आपली जी पद्धत आहे, की ज्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर हाताने फेकतो, त्यामध्ये 75% वाया जातो आणि 25% प्लांटला जातो. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, की आपल्या कारखान्याच्या क्षेत्रात 2 गोष्टी केल्या पाहिजे. एक, आपला जो चांगला शेतकरी आहे, त्याला हार्वेस्टर घेण्याकरता मदत केली पाहिजे. म्हणजे ऊस तोडणीचे प्रश्न खूप गंभीर आहेत. आपल्याला ॲडव्हान्स द्यावा लागतो, ते येत नाहीत, मग भांडणं होतात, अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता मीच मागच्या वेळी भारत सरकारकडनं महाराष्ट्र सरकारला पैसे मिळवून दिले आणि जवळपास 1000 हार्वेस्टर घेण्याचा निर्णय झाला. त्याच्यामध्ये या योजनेतून आपण सगळ्यांनी जर हार्वेस्टर घेतली, तर आपल्या इथला ऊस कापण्याचं काम मेकॅनाइज होईल. आणि दुसरं, आपण ड्रोन जर घेतला, त्या शेतकऱ्यांना दिला, तर आपण लिथियम आयन बॅटरीवर चालणाऱ्या या ड्रोनमधून आपण जर स्प्रेइंग केलं, तर नक्की याचा फायदा होणार आहे आणि आपली जमीन पण खराब होण्यापासून वाचेल आणि विशेषतः आपण नॅनो युरिया आणि नॅनो फर्टिलायझर वापरल्यामुळे देखील आपली बचत होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे, की आपलं एकरी उत्पन्न वाढवणं हे अतिशय आवश्यक आहे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण सगळ्यांकडे ऊसाचं उत्पन्न चांगलं आहे. पण आमच्या विदर्भामध्ये फार कठीण स्थिती आहे. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आमच्याकडे विदर्भात देखील जागा घेऊन इथे त्यांनी इन्स्टिट्यूटचं काम सुरू करतात आहेत.
पवार साहेबांनी आम्हाला ते मंजूर केलं. त्यामुळे विदर्भात देखील आता ऊसाची लागवड चांगल्या प्रकारे होते आहे. पण या ऊसाच्या लागवडीच्या बरोबर मला आनंद आहे, की आमच्या भागामध्ये 110 टन, 115 टनापर्यंत ऊस घेणारे 10-20 शेतकरी तयार झाले. माझ्याकडे स्वतः माझी पत्नी शेती बघते. मला 85 टन ऊसाचं एकरी उत्पन्न झालं आणि 11 क्विंटल सोयाबीन झालं. म्हणजे एकंदरीमध्ये आपल्याला एकरी उत्पादन खर्च कमी करणं आणि उत्पादन वाढवणं या बाबतीतलं टेक्निक शेतकऱ्यांना साखर कारखान्याच्या माध्यमातून शिकवण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. आपण ज्या जाती डेव्हलप केल्या त्याच्यामध्ये 265 जात उत्पन्नाला चांगली आहे. पण त्याच्यामध्ये ती कडक आहे आणि थोडासा साखरेचा उतारा कमी आहे. त्यामुळे साखरेकरता ती परवडत नाही. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये किंवा वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक ठिकाणी प्रयोग सुरू आहे. आणि त्याचबरोबर आपण 6 महिने फक्त कारखाना चालवतो. त्यामुळे आता हा प्रयत्न सुरू आहे, की 6 महिन्याच्या नंतर आपण स्वीट सोर्गम सारख्या जाती विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. स्वीट सोर्गमचा अर्थ असा आहे, की धांडा ऊसाचा आहे आणि कणीस ज्वारीचा आहे. आणि याच्या माध्यमात 14% शुगर प्रदाती वाढवायचा प्रयत्न आता रिसर्च सुरू आहे. आणि एकरी उत्पन्न कमीत कमी 35 टनापर्यंत तरी झालं पाहिजे असा प्रयत्न सुरू आहे. आणि हे पीक कमी दिवसाचं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण ऊस संपला, की आपण स्वीट सोर्गम लावायचा आणि त्या कारखान्यात स्वीट सोर्गमच्या ज्यूसपासून डायरेक्ट इथेनॉल तयार करायचं. म्हणजे आपला कारखाना 6 महिन्याच्या ऐवजी 9 महिने कसा चालेल, त्यामुळे नक्कीच आपली परिस्थिती कारखान्याची पण सुधारण्याकरता मदत होणार आहे. आज मला अतिशय आनंद आहे, की आपल्या शेतीमध्ये विशेषतः उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं या दोन्ही गोष्टींवर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः नगर जिल्ह्यात देखील, पुणे जिल्ह्यातही चांगलं काम सुरू आहे. मी मध्ये बेळगावला गेलो होतो. बेळगावमध्ये 28 साखर कारखाने आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 18 कारखाने आहेत. परंतु बेळगाव जिल्ह्यात सगळीकडे ऊसच ऊस आहे आणि त्यांनी पण मोठ्या प्रमाणावर ऊसाच्या उत्पादनात वाढ केलेली आहे. आपल्या सगळ्यांना मिळून एकरी उत्पन्न वाढवणं, इकॉनॉमिक व्हायबिलिटी वाढवणं आणि शेतकऱ्याचा एकरी फायदा वाढवणं हे महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर आपण ड्रिपच्या माध्यमातून आपण पाणी देण्याची व्यवस्थाही केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ड्रोन, जसं आपल्याकडे पळणी यंत्र आहे, हार्वेस्टर आहे, स्प्रे पंपाच्या ऐवजी आपण ड्रोन जर वापरला तर अजून फायदा होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून आपण अन्य प्रकारची औषधं देखील फवारणी करू शकतो. अन्य प्रकारे विशेषतः जमिनीला पोषक द्रव्य आहेत त्याचंही आपण हे करू शकतो. माझ्याकडे आम्ही तिरुपतीवरून दर महिन्याला 3 ते 4 ट्रक केसं आणतो आणि त्या केसापासून अमिनो ॲसिड तयार करतो आणि हे अमिनो ॲसिड जे आहे, हे प्लांट बूस्टर आहे. यांनी एकदम प्लांटची ग्रोथ वाढते आणि अतिशय स्वस्तात आम्ही शेतकऱ्यांना देतो. सगळ्या फळा-फुलांकरता, निरनिराळ्या पिकांकरता अमिनो ॲसिड आणि अमिनो ॲसिड बेक्स मायक्रोन्यूट्रन्स खूप उपयोगाचे आहेत आणि आता हे अमिनो ॲसिड आमच्या भागात खूप पॉप्युलर झालेलं आहे आणि आम्ही बाजारात ₹1200 भाव आहे. आम्ही ₹200-250 मध्ये ते शेतकऱ्याला उपलब्ध करून देतो. त्यामुळे आपण आपल्या रिसर्चमधून कमी पैशात उत्तम प्रभावशाली असे बायो फर्टिलायझर तयार करणं ही काळाची गरज आहे. आपल्या महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये जो कचरा आहे, त्या कचऱ्यामधून प्लास्टिक, मेटल आणि ग्लास वेगळा केल्यानंतर जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे, त्याच्यापासूनही आता खत तयार करायला सुरुवात झालेली आहे. या खतामध्ये आपण जर निरनिराळे कल्चर वापरले, तर त्याची एन-पी-के व्हॅल्यू देखील आपल्याला वाढवता येते. थोडासा यावर्षी एक थोडीशी अडचण झाली, की आपल्याकडे साखरेची कमी असल्यामुळे इथेनॉलच्या बाबतीत एक तात्पुरतं काही धोरणात बदल झाले. पण हे तात्पुरतं आहे. लाँग टर्मवर हे बदलणार नाही, कारण आपण साखरेचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतोय. त्यामुळे आपल्याला त्याची अडचण भासणार नाही. पण निश्चितपणे इथेनॉल आपलं भविष्य आहे. आज हे 16 लाख कोटी रुपये आपल्या देशाच्या बाहेर जातात आहेत आणि हे पैसे वाचवून आपण इथेनॉलच्या माध्यमातून 2 ते 2.5 लाख करोडची जर इकॉनॉमी तयार केली, तर हे सगळं इथेनॉलचा पैसा हा शेतकऱ्यांच्या घरात जाणार आहे. गावं समृद्ध, संपन्न बनणार आहेत आणि तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळणार आहे. बायो सी बायो एल-एन-जी बगासपासून, पासून आपण तयार केला, तर त्याच्यापासून तयार होणाऱ्या सी-एन-जीवर आपले ट्रॅक्टर, ट्रक आणि बसेस चालणार आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला शेतीमध्ये विशेष परिवर्तन केलं पाहिजे.
मी नेहमी एक गोष्ट सांगतो, की प्रूव्हन टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक व्हायबिलिटी, अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल अँड मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रॉडक्ट. मला विश्वास आहे, की या आधारावर आता ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातलं फ्युएल आहे. माझ्याकडे हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे. तिचं नाव आहे मिराई. जपानी वळ आहे मिराई. मिराई टोयोटाची गाडी आहे. मिराईचा अर्थ भविष्य आहे. त्यामुळे पुढल्या काळामध्ये आता आपण जसं आज आपल्या याच्यामध्ये आपण इथेनॉल तयार करतोय किंवा आपण कचऱ्यापासून मिथेन तयार करतो, मिथेनॉल तयार करतो. तर मिथेनपासून हायड्रोजन तयार करण्याच्या कामालाही आता सुरुवात झालेली आहे आणि आपला शेतकरी हा पुढे हायड्रोजन देखील तयार केल्याशिवाय राहणार नाही. आपला देश हा ऊर्जेला आयात करणारा नाही, तर ऊर्जेला निर्यात करणारा देश झाला पाहिजे. केवळ स्मार्ट शहरं नाही, तर स्मार्ट विलेजेस झाली पाहिजे. आणि हे केव्हा संभव आहे, की ज्यावेळी आपल्या शेतकऱ्याच्या हातात पैसा येईल, त्याची पर्चेसिंग पॉवर, खरेदी करण्याची शक्ती वाढेल, गावात उद्योग व्यापाराचा विकास होईल, गावामध्ये शाळा, कॉलेजेस सुरू होतील आणि त्या माध्यमातून आपल्या भागातला विकास होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने समृद्धता आणि संपन्नता येईल. इथेनॉल हे पर्यायी ग्रीन फ्युएल आहे. इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि प्रदूषणापासून मुक्त आहे. आणि त्याचबरोबर आपण पोटॅशही तयार करणार आहात. त्याचबरोबर आपण आता पुढे बायो सीएनजी, बायो एलएनजी तयार करा आणि लवकरच माझी विनंती आहे मुरकुटे साहेबांना, की मी तुम्हाला ट्रॅक्टर, बस आणि कार याच्याकरता ज्या किट्स आहेत सीएनजीच्या, त्या योग्य कंपनीशी तुमची सांगड घालून देईल. मी स्वतः नागपूरला असे 2 पंप सीएनजीचे टाकले आहेत, जे लोकांनी टाकायला मदत केली आहे. एक एलएनजीचा पंप टाकलेला आहे. नागपुरातल्या महानगरपालिका 100 बसेस सीएनजीवर कन्व्हर्ट केल्या आहेत. नागपुरातल्या 5,000 पेक्षा जास्त गाड्या पेट्रोलवर चालणाऱ्या या सीएनजीवर कन्व्हर्ट केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या भागातल्या सगळ्यांच्या गाड्या जर आपण सीएनजीवर कन्व्हर्ट केल्या, ट्रक एलएनजीवर कन्व्हर्ट केल्या आणि इथेनॉलवरचे गाड्या आपण आपल्या भागात आणल्या, एक नवीन इकॉनॉमी तयार होईल. आपल्याला इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमच्या पंपाची गरज भासणार नाही. हा शेतकऱ्यांचा पंप आहे, ग्रीन फ्युएल आहे. यातून शेतकरी समृद्ध आणि संपन्न होणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात हे सगळं परिवर्तन आपल्या कारखान्यात आपण जरूर करा. यामुळे शेतकरी समृद्ध होईल, संपन्न होईल. तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल आणि केवळ स्मार्ट विलेज नाही, तर स्मार्ट स्मार्ट शहर नाही, तर स्मार्ट विलेजेस देखील बनतील आणि आपला जो बळीराजा आहे, हा कर्जमुक्त होईल, समृद्ध संपन्न होईल. ही पण फार खूप महत्त्वाची गोष्ट आहे. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांना मांडतो मी, कारण आपल्याकडे पाण्याची कमी आहे. मला आपल्या राहुरी विद्यापीठात सध्या मला 8 डिलीट्स मिळाल्या, डॉक्टरेट्स. त्यातल्या महात्मा ज्योतिबा फुले आपल्या राहुरी विद्यापीठाने पण मला डिलीट डॉक्टरेट दिली. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीने दिली. त्याच्यानंतर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याने दिली आणि त्याचबरोबर आपलं स्वामी रामानंद तीर्थ नांदेडची मिळाली आणि भारतातले पण 4 मोठ्या इंडस्ट्री विद्यापीठाकडनं मला डिलीट मिळाली. ही जी डिलीट मिळाली ही खऱ्या अर्थाने ही पाण्यावर जे काम झालं त्याकरता मिळाली. मी नेहमी सांगतो, की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. माझी विनंती आहे मुरकुटे साहेबांना, की कारखान्याच्या माध्यमातून नदी-नाल्यांचं खोलीकरण करायचं, रुंदीकरण करायचं आणि मी अशी स्कीम काढली होती महाराष्ट्रात, की ते मटेरियल काढून मी रस्त्यात वापरायचो आणि मी फुकटात तलाव बांधून दिले. नदी-नाल्यांचं खोलीकरण केलं. तलावांचं जे उन्हाळ्यामध्ये त्याचं पाणी वाढलं होतं, तिथून सगळा गाळ काढला आणि त्याचं खोलीकरण करून वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवली. आपल्याला आश्चर्य वाटेल, पंजाबराव कृषी विद्यापीठात मी 36 तलाव बांधून दिले, फुकट. आणि त्यांचं 350 एकर जमीन सिंचनाखाली होती. ती जमीन आता 3,500 एकर झाली. आमचे जे तिथले व्हाईस चान्सलर आहेत, अकोला युनिव्हर्सिटी तुमच्या नगर जिल्ह्यातलेच आहेत, तुमच्याच भागातले आहेत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आता 3,500 एकर जमीन पाण्याखाली आली. बुलढाणा ते अजिंठा रस्त्यावर धनगर समाजाचे 15,000 लोकं गाव सोडून उन्हाळ्यात चालले जायचे, कारण पाणी नाही राहायचं. मी पूर्ण रस्त्यावर नदी-नाले खोलीकरण केले, तलाव बांधले, तलावांचं खोलीकरण केलं आणि परिणाम आता झाला, आता कोणी जात नाही, पाणी मिळालं. माझ्याकडे स्वतः पाणी नव्हतं. मी बाजूचा नाला खोदला, नदी खोदली, वॉटर कन्झर्वेशन केलं. माझ्या विहिरीवर आता 3 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप आहे
आणि माझे पंप आता 1-1.5 तास नाही 12 तास चालतात आणि भरपूर पाणी या ड्रीपमधून 60 एकर जमिनीचं सिंचन झालं. तेव्हा येणाऱ्या काळात तुमच्या भागात पाण्याची टंचाई भासणार आहे. मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प होत राहतील. पण प्रत्येक गावाने आपल्या गावात नदी नाल्यांचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं, तलावांचा गाळ काढला आणि नवीन तलाव तयार केले. मी पाहिलं हेलिकॉप्टरमधून तुमच्या भागात शेततळी खूप तयार केली आहे लोकांनी. ती पण चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर नदी नाल्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं आणि पावसातलं पाणी जमिनीत मुरवणं. जसं आपण पैसा डिपॉझिट करतो बँकेत आणि मग म्हातारपणी आपल्याला व्याज मिळतं. तसं पाणी डिपॉझिट करणं आणि ते पाणी जमिनीत जायला गेलेलं जे पाणी असेल, त्या पाण्यामुळे आपल्याला 24 तास पाणी विहिरीला मिळेल आणि शक्यतोवर आपण ड्रिप इरिगेशन जर केलं, तर आपलं एकरी उत्पन्न वाढणार आहे. येणाऱ्या काळामध्ये उत्पादन वाढवणं, उत्पादन खर्च कमी करणं, ड्रोनचा उपयोग करणं, आपण नॅनो युरिया, नॅनो मिश्र खताचा वापर करणं आणि त्या माध्यमातून पैशाची बचत करणं. टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी आणि एकरी 100 टन ऊसाचं उत्पन्न काढणं. आपल्या भागात आपले शेतकरी खूप मेहनती आहे. चांगलं उत्पन्न काढत आहेत आणि म्हणून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आता आपण ऊसाचं एकरेज वाढवण्यामध्ये मर्यादा आहे. पण ऊसाचं एकरी उत्पादन वाढवणं आणि इथेनॉलची निर्मिती करणं, पुढे हवाई इंधन निर्माण करणं, CNG, LNG तयार करणं, पोटॅश तयार करणं आणि वॉटर कॉन्झर्वेशन करता आपण विशेषतः साखर कारखान्याच्या मदतीतून आसपासच्या भागातल्या सगळ्या नदी नाल्यांचं रुंदीकरण, तलावांचं खोलीकरण आणि त्याचबरोबर गाळ काढणं आणि त्याबरोबर शेततळे बांधणं, या सगळ्या प्रयत्नामधून आपला जिल्हा एकेकाळी दुष्काळग्रस्त होता. पण आता हा समृद्ध संपन्न जिल्हा झालेला आहे. या ठिकाणी फलोत्पादनाचं कामही मोठं सुरू आहे. अजून एक विनंती करीन, की आपल्या भागातली जी फळं तयार होतात, ती आता तुम्ही दिल्ली आणि मुंबईमध्ये जे आपण बघतो अ, लग्न होतात रिसेप्शनमध्ये, तर फळं आपली नसतात. बाहेरून इम्पोर्ट होतात. कारण आपल्या फळांची क्वालिटी चांगली नाही. आपल्या नाशिकमध्ये सह्याद्री फार्म आहे, शिंदे. त्यांनी नेदरलँडवरून त्यांनी द्राक्षाच्या जाती आणल्या आणि उत्तम नर्सरी तयार केली आणि त्यांनी त्या ठिकाणी उत्तम रोपं तयार करून द्राक्षाची क्वालिटी सुधारवली आणि ते 1,500 कोटी रुपयाची द्राक्ष निर्यात करतात. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, की आपल्या भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मोठ्या गावामध्ये एक नर्सरी असली पाहिजे. आपल्या सगळ्यांना जर उत्तम प्लांट मिळाले आणि उत्तम बीज मिळालं, तर आपलं अर्धं काम फाते झालं. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उत्तम बीज आणि उत्तम नर्सरी या उभ्या करण्याकरता आपल्या सगळ्यांना प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानंतर मग याची निर्यात करणं. माझ्याकडे IQF आहे. IQF म्हणजे आम्ही आमच्या इथल्या भाज्या त्या आम्ही कापतो आणि त्या कॅनडा आणि USA आणि दुबईला आम्ही निर्यात करतो. म्हणजे त्या वर्षभर ताज्या राहतात. त्यामुळे कांद्याच्या बाबतीत एक कांदा वर्षभर ताजा राहतो. आज कांद्याच्या एक्सपोर्टला बंदी आहे. कांद्याचा भाव वाढला, हे एक्सपोर्ट बंद होतं आणि आपले रेट पडतात. म्हणून स्टोरेज, कोल्ड स्टोरेज, प्री कूलिंग प्लांट, IQF याच्यामध्ये जाण्याची गरज आहे. आपल्या जिल्ह्यातले फळं, भाजीपाला भाव नसेल, तर आपण स्टोअर केले पाहिजे, प्रोसेसिंग केले पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर आपण प्रक्रिया करण्याचे उद्योग उभे केले पाहिजे. आज मला विश्वास आहे, की मोठ्या प्रमाणावर याला किंमत आहे. आता परवाच सातारा जिल्ह्यामध्ये एक प्रयोग मी पाहिला. त्यांनी आपले सगळी फळं संत्रा, मोसंबी, चिक्कू, जांभूळ, नंतर द्राक्ष याला डिहायड्रेट केलं. यातलं पाणी काढून घेतलं आणि त्याचे तुकडे खाली इतके सुंदर टेस्टी होते, की आपण ते जगात निर्यात करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्यात वाढवली पाहिजे. उद्योग, कृषी मालावर प्रक्रिया करणारे उद्योग आपल्याला स्थापन केले पाहिजे. पाण्याचं जलसंवर्धन केलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे आणि पाण्याची लेव्हल वाढवली पाहिजे आणि त्याचबरोबर इथेनॉल सारख्या बायोफ्युएलमध्ये, हायड्रोजनमध्ये पुढे गेलं पाहिजे. कदाचित आज आपली इथेनॉलची कॅपॅसिटी फार कमी आहे. परंतु ऊसाचं उत्पादन लक्षात घेता मला विश्वास आहे पुढल्या 2 वर्षात बोरकुटे साहेबांना ही कॅपॅसिटी वाढवायची गरज पडेल. आज मी जेव्हा कर्नाटकमध्ये गेलो, तिथे काही लोकांची 10 लाख, 12 लाख लिटर पर डे इथेनॉलची निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपली क्षमता वाढवावी लागणार आहे. कारण इथेनॉलची एवढी डिमांड आहे, की आता इथेनॉल आपण अजूनही 20% चा पल्ला गाठू शकलो नाही. मग डिझेलमध्ये आपण 7.5% टाकणार आहोत. मग त्याच्यानंतर 100% इथेनॉलच्या गाड्या, स्कूटर, मोटरसायकल येणार आहे. बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांना मी भेटलो.
ते म्हणाले, "आम्हाला इथेनॉल एक्सपोर्ट करू शकता का?" श्रीलंकेला आपण इथेनॉल पाठवू शकतो. इथेनॉलचं एक्सपोर्ट पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे इथेनॉलची उत्पादन क्षमता वाढवणं, त्यातून शेतकऱ्यांचं कल्याण करणं, शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न करणं, त्यांना ऊसाचा चांगला भाव देणं आणि नगदी पैसे त्वरित देणं. कारण आपण साखर तयार केल्यावर वर्षभर विकतो. हा असा विचित्र धंदा आहे, की ऊस विकत घेतो, साखर तयार करतो, ऊस विकत घेतो ₹98 चा आणि ऊस घेतो ₹100 चा विकत आणि साखर आणि हे सगळे मिळून ₹98 मिळवतो. ₹2 चा घाटा करतो आणि अशा स्थितीमध्ये कारखान्याची हालत खराब होते. पण इथेनॉलमुळे, नंतर कोजनरेशन पॉवरमुळे, त्याच्यानंतर आता पोटॅशमुळे आणि त्याच्यामुळे स्पेंट वॉश जाळल्यानंतर त्याच्यातून मिळणाऱ्या स्टीममुळे आपण आपलं सेव्हिंग करणार आहे आणि या सेव्हिंगमुळे साखर कारखानदार टिकला तर शेतकरी टिकणार आहे. साखर कारखाना बंद पडला तर शेतकरी समाप्त होणार आहे. त्यामुळे साखर कारखानाही टिकला पाहिजे आणि साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचं शोषण करता कामा नये. त्यांनी शेतकऱ्यांचं कल्याण केलं पाहिजे. असाच माझा आपल्या सगळ्यांना निश्चितपणे विश्वास व्यक्त करून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. साडे